श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थांचा 281वा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे सुरू आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण खंडाळा नगरीत भाविकांचा महासागर उसळला आहे। हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असल्यामुळे सप्ताहास शुक्रवार रोजी भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी दिसून आली। सप्ताहाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या पारंपरिक आमटी आणि भाकरीच्या पंक्तींचे नियोजन करण्यात आले होते। अंदाजापेक्षा जास्त भाविक सप्ताहास उपस्थित होते। सप्ताहाची सांगता 25 ऑगस्ट रोजी होणार असून महाप्रसादाची तयारी वेगाने सुरू आहे। हजारो भाविक एकाच वेळी पंक्तीत बसलेले असताना सर्वांना वेळेत पोहोचवणे हाच उद्देश वाढणाऱ्यांचा दिसून आला। एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक शेकडो स्वयंसेवक आणि गावकरी या सेवेत गुंतले आहेत। भक्ती आणि सेवेचा हा अपूर्व संगम पाहण्यासाठी आसपासच्या परिसरासह दूरवरून भाविक येथे हजेरी लावत आहेत। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। अखंड हरिनाम सप्ताह 281वा खंडाळा वैजापूर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आज हरिभक्त परायण इंदुरकर महाराज यांचं कीर्तन आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी जमा झालेले आहे आणि वाढणाऱ्यांची कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊ। वाढणाऱ्याचं नियोजन एकदम व्यवस्थित केलेलं आहे। मुलं भरपूर येत आहे दररोज आणि भाविक बी भरपूर येत आहे। 20, 25, 30 हजार भाविक दररोज राहत आहे। आज आमटीचं नियोजन 30-35 हजार लिटरचं केलेलं आहे। 50 ट्रॅक्टर भाकरीचे राहतात। कशा पद्धतीने आपलं आजचं नियोजन आहे? नियोजन एक नंबर पद्धतीचं आहे। सकाळ संध्याकाळ नाश्ता, संध्याकाळी आमटी भाकर, दुपारी पण आमटी भाकरचं नियोजन होतं। रोजचा सकाळचा नाश्ता 150 क्विंटलच्या लगभग, 1.5 क्विंटलच्या लगभग। हजारोच्या संख्येने नाश्ता करून या जेवण करून लोक जात राहतात भाविक भक्त। या ठिकाणी कशा पद्धतीने? सगळ्यांना एकदा रामकृष्ण हरी, जय श्रीराम। स्वर्गीय नारायण बाबा पवार यांच्यानंतर खंडाळ्यात भव्य दिव्य असा सप्ताह युवा तरुण मंडळीने आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांना अजून सहकार्य करावा अशी नम्र विनंती। आपलं वाढण्याचं नियोजन कशा पद्धतीने ठेवलेलं आहे आज? वाढण्याचं नियोजन सगळ्या तरुण मंडळींना स्वयंसेवकचे कार्ड दिलेले आहे आणि ज्याच्या त्याच्या ट्रॅक्टरवर बकेट ठेवलेलं आहे वाढण्यासाठी आणि ज्याच्या त्याच्या ट्रॅक्टरवर सगळे 20 ते 25 मुलं ठेवलेले आहे, ग्रुप करून ठेवलेले आहे आणि त्यांना ते नियोजन लावून दिलेले आहे। ते 15 ते 20 मिनिटात पंगत कंप्लीट करते आहे। आजचं आमचं नियोजन असं आहे, 35-40 ट्रॅक्टर आहे आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आमचे पंक्ती रात्री 10 वाजेपर्यंत चालतात। हा टँकरचं आज आमटीचं टँकर कमीत कमी 30-35 हजार लिटर आमटी आहे आणि भाकरी म्हणजे कमीत कमी 40 ट्रॅक्टर आहे आज आमची। आज इंदुरीकर महाराजचं कीर्तन असल्यामुळे काही कशाचीच कमी पडणार नाही आणि आमचं दिवसभर आमटी भाकर दिवसभर चालू राहते। रामकृष्ण हरी। आपण बघितलं या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज भाविक या सप्ताहामध्ये हजेरी लावणार आहे आणि हरिभक्त परायण इंदुरकर म्हटल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि या ठिकाणी कोणीही माणूस उपाशी जात नाही ही एक आख्यायिका या खंडाळा गावाने जोपासलेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हजारोच्या संख्येने भाविक येणार आहेत आणि आलेले पण आहेत। माझ्या सहकारी सोबत मी महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, खंडाळा, वैजापूर। जय हरी माऊली। श्री संत शंकर स्वामी अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आज हरिभक्त परायण इंदुरकर महाराज यांचं कीर्तन आहे आणि या कीर्तनानिमित्त हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी महाप्रसाद बनवण्याचं सुद्धा काम चालू आहे। कशा पद्धतीने आजचं नियोजन असेल? आज इंदुरीकर महाराजाचं कीर्तन असल्यामुळं आज खूप पब्लिक म्हणजे 50,000 प्लस पब्लिक राहणार आहे। तर आमचं आमटी, त्याच्यानंतर भाकरी आणि भात याचं नियोजन झालेलं आहे। आमची पूर्ण व्यवस्था आजच्या पंक्तीचं नियोजन झालेलं आहे
तसेच आता महाकाल्याचा जो प्रसाद आहे बुंदी याची पण तयारी चालू आहे. सेवा अशा प्रकारे हे सप्त्याचं काम चालू आहे. सगळ्यांचं सहकार्य आहे. जय. कशा पद्धतीने नियोजन आहे? आमचं चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे. गावातली सर्व तरुण मंडळी, तरुण युवक सगळ्या धडाडीने काम करताय. सप्त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन चालू आहे. किती बी भाविक आले तरी त्यांना आम्ही कोणताही प्रकारचं कमी उणीव पडू देणार, उणीव भासू देणार नाही. आतापर्यंत अंदाजे कशा पद्धतीने आपला महाप्रसाद तयार झालेला आहे? आतापर्यंत तुम्हाला सांगतो, आज आहे ना, तुम्हाला सांगतो 20 पोते तांदूळ आहे, एक्स्ट्रा काही शिरा आहे, भाकरी आहे. आजचं नियोजन भरपूर आहे. आतापर्यंत जो शेवटच्या दिवशी महाप्रसाद होणार आहे तो कशा पद्धतीने आजपर्यंत किती झालेला आहे आणि अजून पुढची तयारी कशी असते? आतापर्यंत 80 पोत्याचा महाप्रसाद तयार झालेला आहे. अजून 20 ते 25 पोत्याचा प्रसाद तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आजची जी भाविक येणार आहे ह्या भाविकांवर आपण महाप्रसादाचा अंदाज घेणार आहे. कारण आज जर 50,000 प्लस जर झाले तर आपल्याला अजूनही महाप्रसाद वाढावा लागणार आहे. कारण शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी जर जास्त भाविक आले तर आपल्याला त्यासाठी 125 पर्यंत सुद्धा जायचा विचार आहे. पण सध्या 100चं टार्गेट कम्प्लीट करणार आहे आपण. आपण बघितलं या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन गावकऱ्यांच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने चालू आहे. आणि संपूर्ण गावातील ग्रामस्थ असेल, तरुण मित्रमंडळ असेल, संपूर्ण या ठिकाणी सहभागी झालेले आहे. माझ्या सहकारी सोबत मी महेश जगदाळे, T24 न्यूज, खंडाळा, वैजापूर.